नवीनांसाठी काय करायला पाहिजे ते बघायला पाहिजे आता, कारण परत मध्येच कोणतरी जॉईन होतं. ॲटलिस्ट कसं नवीनांचा परत ग्रुप तयार झाला पाहिजे, म्हणजे एकाला सगळं परत रिव्हिजन म्हणजे फार मोठा विषय होऊन जातो ना. बरोबर आहे. बघूया आपण, करूया आपण काहीतरी. पण तुम्हाला जरी काय अडचण वाटली ना तरी ग्रुपमधले आता ही लोक आहेत 7-8 जण आहेत पूर्ण तयार झालेली, तर त्यांना विचारा त्यांच्याकडून काय हे असेल, किंवा मध्ये ते डिस्कशन करतात. या 7-8 जण आहेत ते डिस्कशन करतात दुपारच्या अशा वेळेला, तर त्यावेळेला ते डिस्कशन करतात त्यावेळेला जॉईन व्हा. हळूहळू येईल मग त्या प्रवाहात याल तुम्ही, आणि काय पर्सनली काही विचारलं तरी मी सांगेन उत्तर देईन. पण आता 2 महिने तरी झाले ते शिकवून, त्यांना ते पुढे गेले त्यांचं सगळं जरा. करूया. ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे मी ऐकता होऊन जाईल. चालेल. थँक्यू. ओके. तुम्ही आज वाचलं का, टीका वाचन केलं? हो, आज सकाळी जरा शिंबी धान्य वगैरे असं वाचण्यात आलं. ओके. टीका वाचन. तुम्ही आधी मूळ ग्रंथ हे वाचलेले आहेत ना, मूळ ग्रंथाचं? हो वाचलं. ओके. पूर्वी भरपूर असायचं, नियमितपणे वाचन असायचं. बरोबर. आता ते सगळं जरा मागे पडलं. म्हटलं ठीक आहे, आता बरोबर आहे. जिथं काही नियमित ऍक्टिव्हिटी चालू आहेत तिथे जरी आपण जरा हे करावं. आता 1 वर्षापासून चालू आहे वाचन इथं. अच्छा. 1 वर्ष झालं, आता एप्रिलला होईल. आणि हे अखंडित चालू आहे का? अखंडित चालू आहे. निदानस्थान पूर्ण झालेलं आहे अथपासून इथंपर्यंत. सूत्रस्थान चालू आहे, आणि आठवड्याचे 2 वार संस्कृत असतं. आणि आता केस डिस्कशन हा एक विषय घेतला आहे दुपारचा. सोमवार आणि काय बुधवार आहे, काय सोमवार बुधवार शुक्रवार असं काहीतरी आहे. बरं, 4 जण आलेली आहेत. कोणाला काय विचारायचं आहे का? नवीन काय केस? सर, बोला. केस आहे 40 वर्षाची स्त्री रुग्ण आहे. त्यांना मध्येच हे होत होतं, छातीमध्ये शूल आणि जसं पित्तच हृदरोगाची कशी लक्षणं असतात की तिथं आतमध्ये 10 होतोय असं त्यांना फील होत होतं. आणि पित्ताचंच प्रकृती आहे पेशंटची, तर त्यामुळे त्यांना त्यावेळेला वाटलं की बहुतेक ऍसिडिटी झाली, त्यामुळे त्यांनी ऍसिड जेलिस्टिल वगैरे काय ते घेतलं. पेशंट डॉक्टरच आहेत होता, त्यामुळे परत 2 दिवसांनी त्यांनी दाखवलं एमडी कार्डिओलॉजिस्टला. तर त्यांना निकोरॉन आणि एस्पिरिन असं सुरू केलं होतं. पण 8-10 दिवसातच ते माझ्याकडे येऊन त्यांनी ट्रीटमेंट सुरू केली. बाकी सगळं कमी आलंय. म्हणजे त्यांचं जे निकोरॉन आणि एस्पिरिन घेऊन पण जी धाप लागत होती किंवा रोजचं काम पण त्यांना जे करता येत नव्हतं ते आता काही लक्षणं नाही आहेत. बाकी सगळं ठीक आहे. निकोरॉनची त्यांनी जे सकाळी आणि संध्याकाळी गोळी होती त्यातली त्यांनी स्वतःच एक बंद केली आहे 1 टाइमची आहे सुरू. मग आता आपण हे जे ॲलोपॅथी मेडिसिन आहे ती केव्हा बंद करायची आणि कसं त्यांची केस हिस्ट्री तुम्ही घेतली आहे ना? केस हिस्ट्री तुम्ही घेतली आहे? हा घेतली आहे. बरं, मग आता सध्या त्यांना काय काय त्रास होतोय? आता सध्या जो त्रास त्यांना जो होत होता, जास्त चाललं की धाप लागल्यासारखं किंवा घरातल्या घरात पण काही काम करायला लागले की त्यांना असं अस्वस्थ झाल्यासारखं, धाप लागल्यासारखं होत होतं. ज्या वेळेला त्रास सुरू झाला त्यावेळेला छातीत असं खूप गरम झाल्यासारखं, आग. वजन किती आहे त्यांचं? वजन त्यांच्या उंचीच्या हिशोबाने ठीक आहे, 53 आहे. व्यवसाय काय आहे? त्यांची उंची. व्यवसाय काय त्यांचा? व्यवसाय त्या जीपी प्रॅक्टिस करतात. बरं, त्यांचे हेतू काय ते सगळं काढायला पाहिजे ना आपल्याला. नेमका पित्ताचे हृदरोग आहे का कासातून उत्पन्न हृदरोग आहे, हे काय हे आपल्याला काढायला हवं ना. कास श्वासात उत्पन्न आहे का काही? फक्त त्यांचं कसं आहे की मला वाटतं 25 किंवा 27व्या वर्षी एक गर्भपात झालेला आहे. त्याच्यानंतर काही राहिलेलंच नाहीये, इश्यू नाहीच आहे त्यांना. मध्ये फायब्रॉइड होता 3.5 ते 2.5 सेंटीमीटरचा,
तो त्यांनी ऑपरेट केला त्यावेळेला खूप ब्लिडिंग झालं होतं त्यांचं. हम्म. म्हणजे त्यातनं त्या वाचल्याच खरं. हम्म. तर असं आहे. आणि खूप त्यांच्या मिस्टरांना नॉनव्हेज खूप आवडतं त्यामुळे नॉनव्हेज खाण्यात खूप येत होतं. बर 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 बर. मग ते स्पायसी मसालेदार होतच होतं. बर. आणि स्वतःची त्यांची पित्ताची प्रकृती आहे. बर 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 बर. मग आता हे असं जर प्रकरण असेल तिखट आंबट खारट असं काही खाण्यातून उत्पन्न ते म्हणजे मी आता पूर्ण आता आपण काही केस डिटेल घेतलेली नाही आहे, पण तरी पण आता आपण एक त्या ह्याच्यावर जे तेवढी सांगताय त्याच्यानुसार आपण ते हे करायचं. आलं का लक्षात? तर हे मग असं रक्तपित्त आणि त्यातून उत्पन्न व्याधी असं पकडा, त्याच्याने होतंय का बघा. आलं का लक्षात? हॅलो. हां, असं काय पकडा. आणि नेमकं स्वतंत्र व्याधी काय आहे, हेतू स्वतंत्र कशाने घडलेत, उपक्षय अनुक्षय कशाने होतोय, हे सगळं बघून मग पित्तज हृदरोग असेल तर त्यानुसार चिकित्सा जाईल. पित्ताचे कास तुम्हाला वाटत असेल, पित्ताचे श्वासासारखं काही वाटत असेल तर त्यानुसार उपचार. ॲटलिस्ट डिटेल काहीतरी केस हिस्ट्री हवी आपल्याला, काहीतरी त्याला हे करायला. म्हणजे पित्तज हृदरोगासारखं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी मधुरबस्ती दिलेली आहेत. त्यांचं जर शोक चिंता जास्त असेल आणि असं काहीतरी आधी काही कारण घडलेलं आहे मानसिक आणि ते झालेलं आहे, छातीत दुखते असं काही असेल ना, तर मग पित्तज हृदरोग पकडून तुम्ही मधुर औषधांनी सिद्ध दुग्धाच्या बस्ती द्यायच्या त्यांना. जर स्ट्रेस जास्त स्ट्रेस लेवल जास्त असेल ना, एसटीचे देऊ शकताय तुम्ही, किंवा मध तूप या पण बस्ती देऊ शकताय तुम्ही. आलं लक्षात? त्यांना मधुर रस सेवन करायलाही द्यायचं. तुपाचं प्रमाण, गाईचं तुपाचं प्रमाण असं आहारात वाढवायचं जर असं असेल तर. जर जांगम तिक्तरस म्हणजे नॉनव्हेज जास्त खाणं होत असेल आणि स्ट्रेस टेन्शन असं असेल ना, तर अशा पद्धतीचं झालेल्या असतात गोष्टी. त्यानुसार ते बघा प्लेन पित्तज हृदरोगाचं दिसतंय का कसं दिसतंय एक्झॅक्ट आपल्याला कळालं पाहिजे ना पेशंटसमोर. ॲटलिस्ट काही डिटेल्स पाहिजेत म्हणजे मला त्याच्यावर बोलता येईल. आलं का लक्षात? आणि ते झाल्यानंतर त्यांचं वय किती आहे? वय सर 40 आहे. तर तो शूल विचार त्यांना कधी शूल होतो उत्पन्न. नाही जेवलात आणि चालत असतील म्हणजे रिकाम्या जर चालत असेल तर तेवढा दम लागतो, शूल होतो का बघा, का जेवल्यावर तसा शूल होतो का बघा. आणि त्यानुसार मग शास्त्रामध्ये आपल्या एक औषधांमध्ये हे केलेले आहेत. म्हणजे सपोज बाबा जेवल्यानंतर शूल होतोय आणि नंतर तो कमी होतोय, तर काही योग दिलेले आहेत विडंगासारखे, सैंधव पादेलोण असे गरम पाण्यासोबत द्यायला सांगितलेले आहेत. किंवा जेवल्यानंतर काही ना काय होतं की त्यावेळी नाही काही शूल होत, पण जेवल्यानंतर एक 3-4 तासांनंतर शूल व्हायला लागतो. मग तो छातीत असेल किंवा तो पूर्ण उदर भागात असेल असा. विबंध हे लक्षण ज्यावेळी आपण ह्याचं पण बघतो मलबद्धतेचं, त्यावेळी ते विबंध लक्षण असं पण सांगितलं की छातीत जखडल्याप्रमाणे वाटणं. तर अशावेळी ते एरंडेल तेल द्यायला सांगितलेलं आहे. हॅलो. हॅलो. आणि काहींना असं जास्त जेवलं की ते जेवण पूर्ण होईपर्यंत शूल एक कंटिन्यूस राहतो, छातीत पण असतो, बारीक पोटात पण असतो. तर अशावेळी शास्त्रकारांनी फलविरेचन द्यायला सांगितलेलं आहे. तर ते शूल कधी होतो उत्पन्न, कधी थांबतो, नेमका कसं होतो, हेतू काय घडलं, हे सगळं जरा ॲटलिस्ट डिटेल पाहिजे. पण एक लक्षात ठेवायचं की वायूचं अनुलोमन करायचं या अशा पेशंटना, आणि स्निग्ध गुणाने अनुलोमन करायचं वायूचं. आणि एकदा का त्यांची चिकित्सा सगळी झाली की त्यांना काहीतरी एक रसायन प्रयोग हृदरोगासाठी असा द्यायचा. मग तो हरितके अवलेय असतो किंवा आम्लके अवलेय असेल हृदरोगात आले त्यापैकी असा रसायन प्रयोग करायचा. मनाचं कमकुवतपणा आला आहे आणि सतत चिंता आणि ह्याच्या असं जर होत असेल तर हृदयगत वात असं करून आपण जे सालवणीचं जे दूध हे बनवतो, तर त्यानेही ते मनाची चंचलपणा किंवा मनात आलेलं दैन्य असंही कमी होतं. हॅलो. चालेल. नाही, माझा प्रश्न काय होता, मी त्यांना लघुपंचमूळ तुपासोबत जेवणानंतर दिलेलं आहे. ओके. आणि सकाळी 6 ते संध्याकाळी 6 अगोदर थोडंसं कफ पित्ताची नाडी होती, कफाचा जास्त भाग जास्त वाटत होता. ब्रेक होतोय का? माझा होतोय की मॅडमचा होतोय? मॅडमचा होतोय. माझा होतोय का? अच्छा.
जर अग्नी चांगला असेल हृदरोगात तर तुपाचे कल्प वापरा. म्हणजे हा. असं. आणि मग अग्नी नसेल तर पहिला जरा अग्निवर्धन करा आणि मग कल्पांना सुरुवात करा, अहूल्य किंवा तो घृताच्या असं. तर आता अग्नी व्यवस्थित आहे, बाकीची लक्षणं सगळी कमी झालेत. बरं. आता काही सध्या त्रास नाही, औषधं सुरू आहेत आपली. फक्त आपण जे त्यांचं जे निकोरॉन किंवा ऍस्पिरिन जे काही सुरू आहे ना, त्याचं जजमेंट कसं घ्यायचं? ती गोळी कमी केल्यानंतर कुठलं लक्षण दाखवायला लागतं शरीर, त्यानुसार जजमेंट घ्यायचं. अच्छा, म्हणजे काही लक्षणं दाखवत नसतील तर मग हळूहळू कमी करता येतं. हो. कारण ती गोळी किती कमी घ्यायची. कुठली लक्षणं ती झाकून ठेवते हे कळत नाही आहे, कळत नसतं. हां. त्यामुळे ती तुम्हाला बाबा दिसायला लागलं की बाबा गोळी कमी केली, छातीत रोज स्पंदन जास्त दिसायला लागलं तर तुम्ही त्यानुसार चिकित्सा करा. छातीत दुखायला लागतंय तर त्यानुसार तुम्ही हृदयगत वातासारखी चिकित्सा करा. आलं का लक्षात? तर अशानुसार तुम्ही ते हे करा. तुम्हाला जर ते बंद केल्यानंतर त्याला उलटीसारखं पण वाटतंय, कासासारखं पण वाटतंय, असं काही वाटत असेल तर आमशयगत वात म्हणून तुम्ही निदान करून षडधरण चूर्णासारखे कल्प वापरा. तर ते औषध बंद केल्याशिवाय तुम्ही ती लक्षणं दिसणारच नाहीत. हां, बरोबर आहे. आणि कमी प्रमाणात बंद केल्यावर काही प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे काय असं घाबरण्यासारखं काही नसतं. जेवढं त्यांनी भीती दाखवलेली असते तेवढं काही घाबरण्यासारखं काही नसतं असं. त्यांची निकोरॉनची अगोदर 2 वेळा होती, सकाळ संध्याकाळ. ती 1 वेळा बंद केली त्यांनी. आणि मॅक्झिमम हृदरोगाच्या पेशंटना पोटाशी संबंध जास्त असतं. जास्त जेवलं की छातीत विबंध लक्षण निर्माण होतं. ज्या दिवशी लंघन करेल त्या दिवशी बरं वाटतं. असं असेल त्यावेळी आमाशयावर ट्रीटमेंट करायचा प्रयत्न करायचा, अग्निवर्धन करायचा प्रयत्न करायचा. रुग्णवृक्ष असेल, अपत्रपणजन्य व्याधी असेल, काही कष्ट करणारा असेल, स्नेहपान न करणारा असेल तर वृक्षतेने काही हे करू नका अग्निवर्धन. तर स्निग्ध घृताने अग्निवर्धन करा. आणि नंतर एकदा का तो सेटल झाला पेशंट की सुकुमार घृत अशासारखे काही योग आहेत, तुपं आहेत, मिळतात बाजारात, तर तीही तुम्ही त्यांना चालू करा हृदरोगाच्या पेशंटना. बलातेलाचा पिचू ठेवणं हृदयाच्या जागेवर, त्याच्याने पण खूप चांगला फरक पडतो. बलातेल दुपारच्या वेळेला बलातेलाचा एक कापड छोटंसं कट करायचं गोल आणि त्या बलातेलाचा पिचू डाव्या बाजूला हृदयावर ठेवायचा. याच्याने पण ते हृदयस्पंदनासारखं लक्षण कमी व्हायला लागतं. उपस्नेह न्यायानं ते तेल जातं आणि तिथे जरी हृदयाचे वॉल जरी कडक झाले असतील, आलं लक्षात, तिथल्या मांसपेशींमध्ये जरी वाद गेला असेल तर तो कमी होण्याचं काम ते पिचू करतं बलातेलाचं. आणि सुकुमार घृत प्यायला द्यायचं असं. पण ती अजून डिटेल असेल म्हणजे काहीतरी मला समोर असेल तर मी अजून काहीतरी त्याला कसं मी जनरल आयडिया सांगतोय असं. आलं सर लक्षात माझ्या. जरा गोळी कमी केल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला. आणि प्रत्येकाला ती एकच गोळी प्रत्येकाला कमी केली की प्रत्येकाला सेम सिम्पटम दिसत नाहीत, हे पण लक्षात घ्या. लक्षात येते का असं. अजून कोणाचं काय केस? एक थोडं मत मांडू. बोला ना. ज्या अर्थी फायब्रॉइड नंतर हे आहे ब्लिडिंग झालं आणि कालांतराने फायब्रॉइड होता का त्यांना? तीक्ष्ण उष्ण होता की. होय काय? बरं. कालांतराने पुन्हा तीक्ष्ण उष्ण असे आहार्य हेतू आहेतच. तर थोडस मॅडम हे पित्तज पांडू सारखं आहे का? एकदा बघितलं तर बरं होईल. आणि पांडू मध्ये सुद्धा हृदयस्पंदन हे लक्षण जाणवतं किंवा इतरही थोडीशी लक्षणं हृदयाशी संबंधित जाणवू शकतात. त्याच्यामुळे म्हणजे याला सर्वथा तुम्ही हृदरोग घेण्याऐवजी खरं तर याचं अजून काही डिफरन्शियल डायग्नोसिस करता येतं का, असं एक थोडस बघितलं तर बरं होईल. कारण हृदयाच्या ठिकाणच्या वेदना ह्या अगदी अम्लपित्तापासून ते मलावस्तंभापासून ते बऱ्याचशा वेगावरोधांमध्ये पण येतात. त्या तुम्हाला गुल्म जर आधी तो हे झाला असेल त्यांचा, हॅलो, तर आता पूर्ण आपल्यासमोर डिटेल केसेसची नाही, पण तुम्हाला असे कल्प मिळतील की ज्याच्यात गुल्म पण आहे, हृदरोग पण आहे, लक्षात योनिविकार पण आहेत, असे काही कल्प पण मिळतील. आणि हृदरोग पण आहे म्हणजे एकत्र, आलं लक्षात.
गुल्म या अध्यायामध्ये. हा हा हा. लक्षात, म्हणजे गुल्मातून उत्पन्न हृदरोग, आरशातून उत्पन्न हृदरोग, असे असे जोड्या पण मिळतील. मलावरोधातून उत्पन्न हृदरोग असेही तुम्हाला कल्प मिळतील. बरोबर. फॉर एक्झाम्पल वैश्वानर चूर्ण वगैरे आहेत, वैश्वानर चूर्ण हे आहे, अशा प्रकारचे, किंवा हिंगू वचादी आहे, हिंगू वचादी योग हे आहे. हो, हे असे आहेत की ते गुल्म आणि हृदरोगावर पण काम करतात. चालेल चालेल सर. हां, वैश्वानर अग्निमांद्य जर असेल, हां, जड अन्न खाणारा व्यक्ती अग्निमांद्य आहे असं जर काही असेल तर वैश्वानर चूर्ण तुम्ही देऊ शकता. चांगला रिझल्ट मिळतात त्याचे. अजून कोणाला काय? नॉनव्हेज बरोबर आजकाल जे नॉनव्हेज करण्याच्या वेळेला जे प्रकार आहेत, आजकाल दही घालून बनवतात हो, किंवा नॉनव्हेज त्याचाच प्रॉब्लेम. खाताना ताक पितात किंवा त्याच्याबरोबर जे काय टमाटा कांदा त्यात दही घातलेलं असतं, हे कितपत म्हणजे काय सांगायला पाहिजे पेशंटला आपण? नाही, चूकच आहे ते. एक तर मुळात तो जड आहार आहे हे डोक्यात घ्यायला पाहिजे, आणि जड आहार असल्यामुळे त्याच्यावर जो अग्निसंस्कार आहे तो जास्त झाला पाहिजे. तो ॲटलिस्ट पचायला हलका होईल. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यावर विरुद्ध संस्कार नाही व्हायला पाहिजेत. एक तर अग्निसंस्कार जास्त व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर विरुद्ध संस्कार नाही व्हायला पाहिजे. आलं का लक्षात? आणि काही आजार आहे उन्मादापासून यांच्यासारखं, ह्याच्यामध्ये तर ते वर्जच करायचं आहे. त्वचाविकार वर्जच करायचं आहे. मांसाहार, आलं का लक्षात? ते अपत्य कर्ज आहे त्या आजारांमध्ये, त्याच्यात वर्ज करायचं. तुम्हाला राजक्षमामध्ये खायला हे आहे, सूट आहे. त्याच्यात पण अरुण दत्ताने मोठी टीका दिलेली आहे, त्याचं आपण वाचलेली आहे ते सगळं. अजून कोणाला काय? असं नाही वाटलं जास्त येत नाहीत, आज जास्त आले. डिस्कशन जास्त लोक आहेत. तर आज नाही, परत कधीतरी, पण कुठलं पण रॅन्डम ज्यांना कुठलं पण पाहिजे असेल ते एक द्रव्य घेऊन, जे काय तुम्ही म्हणला की आपल्या समोर डोळ्यात समोर पिक्चर दिसलं पाहिजे, जे काय आहे ते तुमच्या हिशोबाने तुम्ही एकदा एक द्रव्य, एका दिवशी एकच द्रव्य असं एक दोनदा सांगितलं तर सगळ्यांच्याच लक्षात येईल की ते कसा त्याचा अभ्यास केला पाहिजे, आणि त्या हिशोबाने ते लक्षात राहील. तरी मी जरा बऱ्यापैकी द्रव्यांचं, म्हणजे जे काय मी वापरतो ती त्यांचं मी ह्याच्यात केलेलं आहे लेक्चरमध्ये. नाही लेक्चर मधलं नाही म्हणत, सेपरेट करूया एक एक द्रव्यांचं असं. सर द्रव्यांपेक्षा व्याधींचंच घ्या सर. व्याधी तर घ्यायच्याच की, व्याधी पण घ्यायची, द्रव्य पण. व्याधी घ्यायच्या मॅडम, पण द्रव्य टप्प्याटप्प्याने घेऊया ना. द्रव्य वाचून होतात पण व्याधींचं होत नाही. व्याधी कशा बघायला पाहिजे, डिफरन्शियल डायग्नोसिस कसं करायला पाहिजे, कसा विचार करायला पाहिजे, ते जास्त महत्त्वाचं वाटतं मला. ते म्हणून आपण केस डिस्कशन ठेवलं. जर एका दुसरी केस जरी तुम्हाला अशी वेगळी काय आली, प्रत्येक डिस्कशनमध्ये काही वेगळं येईलच असं नाही, पण एका दुसरं आलं तर त्याच्यातून एक हे अँगल कळतो ना आपल्याला कसा विचार करायचा. एक पेशंट आहे, 68 इयर्स मेल पेशंट आहे. त्यांना लॉकडाऊनमध्ये एक 4-5 महिन्यापूर्वी सकाळच्या वेळेस त्यांना असं डोकं जड पडतं आणि चालताना तोल गेल्यासारखा वाटतो. बरं. कोणतीच हिस्ट्री नाही आहे, कोणतेच मेडिसिन घेत नाहीत. संतर्पण आहे त्यांचं, म्हणजे संतर्पणजन्य आहारच आहे थोडा, आणि लॉकडाऊन असल्यामुळे घरातल्या घरातच त्यांचं राहणं आणि त्रासमध्ये तसं पोट वगैरे साफ होत होतं, पण गॅसच होतं त्यांना. बरं. चालताना असं तोल जातो असं वाटायचं नेहमी. चालताना एक कॉन्फिडन्स नाही यायचं त्यांना, आणि डोकं खूप जड व्हायचं, आणि बीपी आणि डोकं जड कुठे होतं? पुढे होतं, साईडला होतं, मागे होतं, वर होतं? पूर्णच डोकं जड पडायचं त्यांचं. बरं.
आणि जेव्हा डोकं जड कधी पडतं? heart सकाळ rate, दुपार संध्याकाळ, जेवणाआधी जेवणानंतर, रात्री झोपताना कधी पडतं? मॉर्निंगला सकाळी डोकं जड पडतं. बरं. एकदम सकाळी. आणि त्यांचं कसं व्हायचं म्हणजे ते हार्ट रेट त्यांचे मॉर्निंगला 45 व्हायचे. हं. बरं. एकदम सकाळी सकाळी. मॉर्निंग म्हणजे कितीला, कितीच्या वेळेला? मॉर्निंगला अराउंड 6 o'clock वगैरे असं, 6 to 7 बरं. दरम्यान. आणि मलबद्धता आहे? मलबद्धता नाही आहे, पण आव आहे त्यांना. काय होतंय? स्टिकी स्टूल आहे. ओके, मग काय झालं की मज्जा बिघडलेली आहे ना. पुरुषाचा स्नेह काय आहे? मज्जा. हं? भ्रम हे लक्षण कशात आलेलं आहे? मग हे वाताच्या ह्याच्यामध्ये पण आलंय ना खूप सर? ठिकाणी आलं आहे म्हणजे. मज्जा नेत्रांग गौरवम. स्पॉन्डिलिसिस सारखा विचार करू शकतो का सर्वायकल? हं? पण स्पॉन्डिलोसिस मध्ये त्यांना बाकी असं काहीच नाही ना. नाही, मॉडर्न काय विचार नाही करायचा आपण, त्यासाठी आहेत की ऑर्थो, सर्वायकल ते करत बसतील. हिचं केस डिटेल केस हिस्ट्री घ्या तुम्ही, आलं लक्षात? म्हणजे हॅलो? आणखी काय विचारायला पाहिजे सर? पहिले सकाळपासून उठल्यापासून काय चुकतंय ते आधी बघा. आणि जर मज्जाधातूमध्ये बिघाड होत असेल, कारण मज्जेमध्ये मागच्या बाजूला डोकं दुखतं. हां, हॅलो? ओके. मज्जा धातूचं बिघाड झाल्यावर पुरुषामधला पण स्नेह वाढतो. भ्रम हे लक्षण किती ठिकाणी आहे? अनेक ठिकाणी आहे. म्हणजे कुठे वातवृद्धीमध्ये पण आहे, पित्तवृद्धी पण आहे. पित्ताच्या तीक्ष्ण गुणानेही भ्रम हे लक्षण दिसायला लागतं. हो सर. वाताच्या चलगुणाने पण भ्रम हे लक्षण दिसायला लागतं. वात मज्जागत गेल्यावर पण भ्रम हे लक्षण दिसायला लागतं. आता मज्जा करतील. हां ओके. हां, तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यावेळी ते दिसायला लागतंय. आता सकाळी डोकं जड का होतं आहे हे बघायला पाहिजे. सकाळी डोकं जर जड होत असेल तर नस्य द्यायला पाहिजे आपल्याला. हां, नस्य कुठलं द्यायला पाहिजे? नस्य दिलेलं मी हां. त्यांना. बरं. सुंठ प्रदमन नस्य दिलेलं त्यांना. मग त्यावेळी त्यांना डोकं फरक पडलेला. हां, प्रदमन नसल्याने फरक पडणार. बरं. मग बाकी ते हे करतात का? डोक्याला तेल लावणं, कानात तेल सोडणं, हे बाकीचं काय करतात का? नाही. सगळे विचार, सगळ्या बाजूने विचार करायला पाहिजे ना चिकित्सेचे. हां, त्यांचं टोबॅको सेवन आहे पण हां, मग हे नाही सांगितलं. व्यसनामध्ये. हे पण आहे ना अनेक गोष्टी. म्हणून बोललो केस तुम्ही सगळ्या ग्रुपवर अशी डिटेल हे टाका, आलं लक्षात? हॅलो? हां सर. हां, डिटेल केस हिस्ट्री ग्रुपवर टाका आणि मग नंतर आपल्याला हे सगळं काढता येईल. पण मज्जेचाच बिघाड आहे सगळा, नाही का? मग याच्यामध्ये काय विचार म्हणजे निद्रानाश आहे का त्यांना? हो सर. मग निद्रानाश पण आहे. मज्जागत वातामध्ये येतो ना. मज्जागत वात. स्नेहपान आणि अभ्यंग सांगितले. अंगाला तेल लावलं गेलंय का त्यांना? नाही सर. मग मज्जागत वात आहे ना. आता सकाळी तो जडपणा काय येतोय हे बघायला पाहिजे. तो रात्री झोपताना दूध पितोय का पेशंट? रात्री अजीर्ण होईल असं जेवतोय ते का? दूध दोन्ही टाइम होतं त्यांचं. मग ते बंद करा रात्रीचं दूध. पण मी दोन्ही बंद केलं. हो सर, दोन्ही टाइमचं बंद. रात्री झोपताना जड काय खातो का 10-11 वाजता? जेणेकरून हो सर, ते दूध पिऊनच झोपायचे, ते त्यांचं बंद केलं. त्याच्याने ते सकाळचा जडपणा येतोय, तो बंद करा. सकाळ जडपणा झाला किंवा मज्जागत वात ट्रीट करता येते तुम्हाला निर्गुंडी किंवा ह्याच्याने कशानेही. आलं का लक्षात? ओके ओके सर. मज्जागत वात. बाकी स्वेदाधिक्य आहे का? नाही. पोटात आग होते का? नाही. लघवीला आग येतं? जड वाटतं त्यांना. पोट जड वाटतो नेहमी. जड वाटू दे. लघवीला आग होते का? नाही. डोळ्यांची आग होते का? नाही. मग मज्जेचा विचार करा. मज्जेचा अग्नी वाढवायचा. स्नेहपान करायचं, म्हणजे पोटात तूप घ्यायचं, रेग्युलर घ्यायचं तूप. सर पण त्यांना मज्जाचं जर एवढं अपचन असेल तर मग कसं त्यांना? नाही, अपचन असेल तर पहिला अग्नी हे करायचं, ते कॉमनच आहे, तो गृहीतकच आहे. ओके. पहिला अग्नी चांगला करायचा आणि मग अंगाला तेल लावणं, पोटातून तूप घेणं, मज्जेवर जाणारी द्रव्य देणं, हे सगळं करायचं. कवच बी सारखं द्रव्य तुम्ही सकाळी त्यांना देऊ शकता. पहिलं ते तंबाखू बिंबाखू काही ते बंद करा.
कवचबीसारखं द्रव्य सुरू करा. कारण तंबाखू जर खातील, तंबाखू काय आहे, तीक्ष्ण द्रव्य आहे, तीक्ष्ण गुणाची आहे, तीक्ष्ण उष्ण गुणाची रोज जाते. त्या गुणांचा पण विचार व्हायला पाहिजे. आणि ग्रीन टी पण पितात सर दिवसातून 2 ते वेळा. बंद करायचं आणि परत सगळं काळी मिरी ती सगळी जाते त्याच्यातून. म्हणजे गुण एकंदरीत काढले ना की जनरली आयडिया येईल. आणि तो मग वाढलेला वाद कफाला कुठेतरी नेतो, इकडे तिकडे अशा प्रकारची गती होते आणि मग सगळं होते, असं होत असणार आहे. आलं लक्षात? ते सर पण तसं मज्जागतच का, म्हणजे म्हणजे मला हे विचारायचं की माझं असं हे याच्यामध्ये होतं की वातवृद्धीमुळे त्यांना हा त्रास होतोय. मला असं हे माझं असं एक डायग्नोसिस होतं. पण ते मज्जागत वात असं कसं, म्हणजे काय त्याच्यामध्ये हाडं दुखतायत का reason? त्यांची, सांधे दुखतायत का, नाही वेदना बिदना, नाही बाकी काय कंप्लेंट, नाही. हे भ्रमय लक्षण ना त्या दृष्टीने जातं. एकतर अग्निमांद्य हे असेल, काय बरं, कॉन्स्टिपेशन असेल तर येतं. पित्ताच्या तीक्ष्ण गुणाने येतं, वाताच्या चलगुणाने येतं. किंवा तिथल्या अवयवांमध्ये काही विकृती केली आहे, कानात काहीतरी कोरण्याची सवय असते काहींना, तसं असेल तर त्याच्याने येते का. म्हणून बोललो की डिटेल आपल्याला केस हिस्ट्री असेल तर एक्झॅक्ट त्या दृष्टीने जाता येते. पण संडासमध्ये चिकटपणा आला आहे, तुम्ही सांगताय भ्रमलक्षण, निद्रा गेलेली आहे, वय वर्ष जास्त आहे, हे सगळं मज्जाक्षयाकडे जाणारी लक्षणं आहे, मज्जागत वात मध्ये जाणारी लक्षणं आहेत. आलं का लक्षात? ओके. आणि काही वेगळं होऊ शकतं डायग्नोसिस, डिटेल जर केस हिस्ट्री आपल्याला मिळाली तर. आलं का लक्षात? हां सर. पण हेतू नेमके काय चालू आहे ते आपल्याला अजून काही माहिती नाही ना, सगळं दिनचर्या बघायला पाहिजे. ही आपण एक जनरल आयडिया आपल्याला देऊ शकता येते केस डिस्कशनमध्ये. बाकी मग भ्रमहार तुम्ही डायरेक्ट तुम्ही धमासापासून जे आहेत ते वापरू शकता. आलं का लक्षात? बस. तुम्ही आणि डिटेल केस हिस्ट्री घ्या, पण आपण हा एक विचार केला आहे. आलं लक्षात? कदाचित डिटेल केस हिस्ट्रीनंतर पूर्ण विचारही बदलेल. असं अजून काय सर लहान मुलांचे सांगा ना सर, म्हणजे सर डोसेस त्यांचे कसे घ्यायचे? कशाबद्दलचे डोसेस द्यायचे? लहान मुलांचे जनरली एकदम समजत नाही, त्यांचे ड्रग ऑफ चॉईस कसं घ्यायचं आणि कशा स्वरूपात द्यायचं त्यांना. म्हणजे चूर्ण वगैरे दिलं तर मग चूर्ण घ्यायला बघत नाही ना. मधातून द्यायचं त्यांना, म्हणून अवलेय कल्पना आली. त्यांना मधातून द्यायचे ते सगळे चूर्ण. कृमी असतील तर गुळातून देऊ शकता, वेडंगाची वेडंग गुळातून देऊ शकता तुम्ही. थोडंसं तूप, गुळ आणि वेडंग चूर्ण असं देऊ शकता. कासाचे औषध असतील तर मधासोबत देऊ शकता. आलं का लक्षात? त्यांना होणाऱ्या व्याधी काय आहेत? कफप्रधानता आहेत, आणि कफाला श्रेष्ठ काय आहे? मध आहे, नाही का? बरोबर. असं सुका खोकला कधी कधी असतो, सुका एकदम बारे असं वाताचे कास पण लागते कधी कधी, त्यावेळी तुम्ही ते तेलासोबत देऊ शकता चाटण. जे आपल्याला नाही ना आवडत तसं चाटण घ्यायला, ते त्यांना आवडतं लहान मुलांना. आलं का लक्षात? मोठ्यांना जे नाही आवडत ते त्यांना आवडतं. काहीतरी त्यावेळी युक्तिकल्पना वापरून वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला द्यावं लागतं. पण मधासोबत चाटण इझिली घेतात लहान मुलं. सांडलं हे लाव. कोणत्याही पेशंटमध्ये सगळ्यात आधी पाचनच द्यायला पाहिजे. पण पाचनामध्ये पण त्याच्यामध्ये किती सारे चॉईसेस भेटतात की हे द्यायचं. त्यासाठी आपण कालच्या डिस्कशनमध्ये पण अग्निमांद्याविषयी आपण बोललो, नाही का? हो सर. असं पाचन कोणाचं करायचं आहे? आमाचं. पाचन कोणाचं करायचं आहे? आमाचं. दोषांमध्ये गेला असेल तरी तो आमाचं करायचं आहे, बरोबर आहे? मग तो आमाशयात असेल असं सरसकट एक पण देतात, पण आमाशयात असेल तर त्यासाठी विष सुंठेचं पाचन तुम्ही देऊ शकता. संधिगत तोच आम झाला तर तुम्ही ते सुंठी एरंडेल तेलासोबत दिलीत, गुगुळासोबत दिली तर ते संधिगत आमाचं पाचन होणार आहे की नाही. रसगत तोच आम झाला, गुरुत्वम दैनम उदयगम अशी लक्षण दिसायला लागली तर तुम्हाला ती कॉम्बिनेशन्सच दिलेली आहेत सगळी. आलं लक्षात?
असं. अजून अजून काय विचारायचं आहे का? कुठल्या आशयात व्याधी झाला, त्या आशयाची चिकित्सा, कुठला झाला त्या दोषाची चिकित्सा, ह्याच्याविषयी आपण 2-3 ह्याच्यामध्ये हे केले आपण. त्याच्याविषयी आमाशयगत वाद दिले तर काय लगेच षडधरण नाही दिले, सांगितले वमन करा पहिलं, मग वमन झाल्यानंतर अग्नी वाढवा मग षडधरण चूर्ण द्या, असं पण दिलेलं आहे. म्हणजे अग्नीचा विचार कुठे नाही आहे. दिलं तर मग असं शमन औषधामध्ये आपण मॅनेज करू शकतो का? जरा लंघन करायचं, रात्री जेवू नका म्हणायचं आणि मग दुसऱ्या दिवशी षडधरण चूर्ण द्यायचं. अशा काही गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे माझी एक जी पेशंट होती तिला मी लंघनच दिलं, पण तरी पण तिला भूक नव्हती लागत सर. म्हणजे अग्निदीपन तिचं झालंच नाही. आपल्याला काय डोक्यात आहे की लंघन म्हणजे काय, एक दिवस जेवायचं नाही. 3-3, 4-4 दिवस पण न जेवणारे लोक आहेत, म्हणजे राहू शकतात लंघनाने, नंतर अग्निवर्धन होतं. म्हणजे इतकं आमोत्पत्ती असते. अलग लक्षात. 3-4 दिवस मग त्यांना काहीच खायचं नाही असं सांगायचं सर? नाही खायचं, गरम पाणी पिऊ शकता तुम्ही. आणि जर काही खायचंच झालं तर अगदी लघु आहार जो काही असेल, साळीच्या लाह्या किंवा काय असं खायचं, जर एवढी आमोत्पत्ती असेल तर. ज्वरामध्ये लंघन काय, ज्वरितान उपवास आहेत, कधीपर्यंत उपवास आहेत सांगितले. तस्मात आदोष पचनात सांगितले. आदोष पचनात, जोपर्यंत दोषांचं पचन होत नाही तोपर्यंत लंघन आहे, नाही का. नाहीतर मग अगदीच पूर्ण अग्निमांद असेल तर मग क्षार प्रयोग, जीर्ण आसवारिष्ट, जे जुने आसवारिष्ट आहेत त्यांचा वापर करा. कारण चूर्ण ही पचायला जड कल्पना आहे आसवारिष्टांपेक्षा, नाही का. मग अजून काय होती केस तुमची? सुधीर सर आलेत काय? कोण आलेत? अजून सर एक पेशंट होती, ती 43 वर्ष आहे तिचं. तिला ना वर्षभरापूर्वी श्वास घ्यायला त्रास होत होता. बरं. मेडिसिन वगैरे केले, सगळे रिपोर्ट्स वगैरे केले, पण काहीच आलं नाही. फक्त एकच त्याच्यामध्ये आलं की हिमोग्लोबिन हे कमी आहे. कोणत्याच रिपोर्ट्समध्ये काहीच नाही आलं. पण पांडुता आहे का त्यांना? हो, पण जास्त नाही आहे. बरं. आहे. आणि वात प्रकृती वाटते मला पूर्ण, ती वात आणि पित्त प्रकृती. नंतर घशामध्ये वगैरे तिला काहीच नाही, कफाचा काहीच त्रास नाही आहे तिला. आणि जेवणामध्ये तुपाचं प्रमाण नाहीच आहे, म्हणजे खातच नाही. फक्त तेल आणि तिखट सगळ्यात जास्त प्रमाण आहे खाण्यामध्ये. तेल आणि तिखटांचं जास्त आहे. आणि ते याच्यात तांदूळाच्याच खातात आणि ज्वारीचे भाकर वगैरे खातात. वजन किती आहे? म्हणजे खाणं कमी आहे का असं म्हणताय का तुम्ही? खाणं कमी आहे त्यांचं आणि तूप वगैरे तर खातच नाही. वेट आहे त्यांचं 57. 57 वजन, वेट कमी आहे. बघितल्यानंतर वेट कमी आहे असं, त्यांची हाईट पण कमी आहे सर.
त्यांना बघून असं वाटत नाही की वेट कमी आहे म्हणून 50 आता सध्या त्रास आता सध्या त्यांना मी औषधं दिल्यानंतर पण त्यांना असं घशात अडकल्यासारखंच वाटत आहे, म्हणजे पाचन वगैरे दिलं त्यांना, फक्त कशात अडकल्यासारखं वाटतंय का अजून काय आहे? घशात अडकल्यासारखं वाटतं आणि भूक लागत नाहीये. थोडी थोडी भूक लागायला सुरुवात झालेली, मी त्यांना आता त्याच्यामुळे त्यांना थोडी भूक लागायला लागली, पण जशी पाहिजे तशी भूक नाही ह्यांना लागत. तुम्ही दिलेलं का षडधरण चूर्ण? नाही सर, दिलं तर नाही सर, बरं पण मला ऍक्च्युली तेच द्यायचं होतं पण दिलं नाही तिला. आणि मला वमनच, मला असं वाटलेलं की वमन केलं असतं तर बरं झालं असतं, पण ती एवढी कंटोप? घाबरत होती हम्म. म्हणून मग मी म्हटलं, ती म्हणजे तिला असं वाटलं की मला काहीतरी झालं आहे, आणि मी म्हटलं अशा याच्यामध्ये जर तिला वमन दिलं तर मग थोडं हे नको व्हायला, म्हणून मग कंठोपरोधन drop लक्षणे केला. आलेलं आहे आमाशय ह्याच्यामध्ये. हा, सर. पण डिटेल का टाका केस हिस्ट्री, काय नेमका तो श्वास आहे. ओके. वृक्ष गुणाने वाढतोय का कुठल्या गुणाने वाढतोय ते उपशय अनुपशय घेऊन विचारायचं. काय खाल्ल्यावर बरं वाटतं? खडीसाखर खाल्ल्यावर कमी वाटतो का? दम लागतो कमी तिला वाटतो का? नाही सर, तिला ना असं ते कोका वगैरे पिऊन तिला बरं वाटायचं, कशाने? कोल्ड्रिंक्स वगैरे पिऊन तिला बरं वाटायचं. म्हणजे मला इतकी गरमी व्हायची म्हणे की मी कोल्ड्रिंक पियाला की मला बरं वाटतंय म्हणे. षडधरण चूर्णच चालू करा. आणि हो ना. हे काय आणि घरात असतं? असलं की तिला असं पॅक वाटायचं, बाहेर गेलं की तिला जरा बरं वाटायचं की हा घरातून बाहेर निघालं की जरा बरं वाटायचं. हो हो हो, ते षडधरण चूर्णच चालू करा हो ना. अच्छा. किंवा वचादिगणांचं चूर्ण चालू करा. कारण ते काय होतं, कोल्ड्रिंक पिलं की काय होतं, कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो आणि ढेकर आला की एक टेम्पररी रिलीफ मिळाल्यासारखं वाटतं. ओके. षडधरण चूर्ण चालू करून तिला तहान लागते का जास्त? हो सर, खूप जास्त. मग काय? आणि आल्यानंतर तिला असं वाटतं की पंखा चालू केला किंवा काहीतरी असं, म्हणजे अनकम्फर्टेबल राहायचे मग तिने. तेच द्यायला पाहिजे, षडधरण चूर्णच द्यायला पाहिजे. षडधरण गरम चूर्णच पाण्यासोबत द्यायला द्यायचं. त्यातलं अतिविष चांगलं कंपन्या टाकत नाहीत महाग असल्यामुळे. षडधरण चूर्णामधलं अतिविष कंपन्या टाकत नाहीत महाग असल्यामुळे, तर ते बघायचं जरा. स्वतः बनवून जर दिलं तर आणि चांगलं. ओके सर. मध्ये तिला पाण्यासारखे जुलाब बिलाब झालेले का काही वर्षापूर्वी, काही महिन्यापूर्वी? नाही सर. नाही ना. तेच द्यायचं षडधरण चूर्ण. अजून काय? अजून एक 10 मिनटं बोलूया आपण. सर, माझ्याकडे एक जेंट्स पेशंट होते 50 इयर्स साधारण. तर त्यांना असं ॲलर्जिक रिनायटिसचा वगैरे त्रास होता, पण त्यांना झोपल्यात अचानक असं फेकल्यासारखं व्हायचं, चक्कर यायचे. पण सर्दी कंट्रोल होती, हायपरटेन्शनची हिस्ट्री होती, पण हायपरटेन्शनही कंट्रोल होता. पण मग ते का होतंय, तर अशी बाकीची काही लक्षणं नव्हती. फक्त एक्सरे काढला तर एक्सरे मध्ये ते मणक्यांमध्ये थोडंसं हे कॉम्प्रेशन दाखवलं. तर फक्त वातज्ञ ट्रीटमेंट दिली केली. काय होते ते? शिक्षक बिक्षक होते का? काय होते? व्यवसाय काय होता त्यांचा? नाही, शिक्षक नव्हते ते, असंच प्रायव्हेट जॉबला होते. बर. पण वातज्ञ ट्रीटमेंट दिली आपली स्पॉन्डलिसिसची, तर त्यांचे चक्कर पूर्ण थांबले. म्हणजे 4-5 दिवसात चक्कर त्यांचे पूर्ण क्लिअर झाले. तर ते मन्यास्तंभामध्ये पण चक्कर दिसते. पण त्यांची लक्षणं काहीच नव्हती, फक्त एक्सरे काढल्यावर निदान झालं ऍक्च्युली ते. झोपेत फेकल्यासारखं व्हायचं त्यांना, गादीवर आडवं पडले की मग त्यांना फेकल्यासारखं व्हायचं त्यांना. आणि बाकीच्या गोष्टी काय करत असतील तर बंद करायला सांगा. एक कान कोरायचं करत असतील तर, सर्दीमुळे कान चोळत असतील तर ते बंद करायचं. शिंक अडवून धरायची, म्हणजे शिंक आली तर शिंकायचं ना, कसं काही जण अडवून धरतात तशी शिंक हे करायची नाही. ह्या गोष्टी करायला सांगा. प्रतिशाची ट्रीटमेंट व्हायलाच पाहिजे त्यांची.
आणि प्रतिक्षय का होतो याची कारणं जर काय होत असतील, जेवल्यानंतर अति आंबूपान, जेवल्यानंतर पाणी पिणं, हां, जेवल्यानंतर मधुर काहीतरी खाणं, असं काही होत असेल, अजीर्णची काही हिस्ट्री असेल, तर ते काय जी काही कारणं असतील प्रतिक्षयाची, तर ती पहिली हे करा. आता बरंच कंट्रोल आलंय त्यांचं. हां, ते हां, वातज्ञ ट्रीटमेंट पण दिली आणि हे दिले तर हां 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 रिलीफ आहे. बरं. कारण कसं आहे, आता तुम्हाला त्या ह्याच्यामुळे डायग्नोसिस झालं काय, स्पॉन्डिलायटिस आहे X-ray वर. एक्सरेमध्ये. जर ते एक्सरे नसता तर X-ray. तुम्ही काय केलं असतं, तर की चक्कर येते म्हटल्यावर तुम्ही नसेच दिलं असतं, नाही का? हो, नसते हो. पण ती त्याची ट्रीटमेंट चिकित्सा झाली नसतं नसती पण. का? हां, म्हणजे केली असती. असं काय ते झालं म्हणून तुमची चिकित्सा असं काही नसं नाही होत. ऍक्च्युली हां चालू होतं सर. त्यांना त्या ॲलर्जिक रिनायटिसचा त्रास होता ना, त्यामुळे हां. त्यांना दिलेलंच होतं ते याचं वचादी तेलाचं याचं नसतं होतं. मला वाटतं पंचेंद्रिय द्यायला पाहिजे का सर याच्यात किंवा देऊ बलात्कार? शकता ना, कसं त्यांचं हे कसं आहे त्याच्यानुसार हे करा ना. ओके सर. हं. जाड उशी घेऊन झोपतात काही जण अगदी. दिवा स्वप्नम असं स्थानम, चुकीचा अशा ह्याच्यावर झोपणं, असमस्थानम, तर जाड उशी त्याच्यात येते. होऊ शकतं असं. विवृत्तोर्दम, सतत वर बघणारे, शिक्षकांचा पेशा असतो वर बघून फळ्यावर लिहितात. भ्रमावर एक मी लिहिलेलं आहे वाटतं, त्याच्यात सगळं मॅक्झिमम कॉजेस जे भ्रमाचे आहेत ना, भ्रम या आजाराचे, ते कवर केलेले आहेत. वाटलेच तरी करीन मी, पोस्ट करीन परत. तर वातज भ्रमामध्ये आणि पित्तज भ्रमामध्ये दोन्हीमध्ये फरक पण आहे ना? आहे ना. हां. भ्रमामध्ये वातज- सस्वेद भ्रम असं एक लक्षण असतं. सस्वेद मूर्छा कसं असतं, मूर्छा पण वातच पण असते. सस्वेद मूर्छा असते, ज्याच्यात पित्तामुळे आलेली ती मूर्छा असते. आणि भ्रमाचं पण तसं असतं, पित्ताचे भ्रम वातज होतं. पित्ताच्या तीक्ष्ण गुणाने ते भ्रम हे लक्षण दिसायला लागतं. अलग लक्षात. हॅलो. हां सर. तर हेतू बघायचे आणि उपशय अनुपशय बघायचा. त्याच्यावरून तो वातजे का पित्तजे कळतो. एकदम चक्कर मारते आणि पटकन सगळं गरकन फिरतंय लक्षात. आणि गरकन फिरण्याचा कालावधी कधी सकाळी, कधी दुपारी, कधी संध्याकाळी, वेळेच फिरताना चा जो पिरियड आहे तो कमी जास्त असणं, हे सगळं जे आहे ते वातज भ्रमाकडे जातं. वय जास्त आहे, अपदर्पणजन्य आहार विहार असं काही आहे, असं सगळं असेल तर ते वातज भ्रमाकडे जातं. तिखट, आंबट, खारट, उष्ण खाणं, नॉनव्हेज प्रमाण जास्त असणं, असं जे आहे ते. घाम येणं, भ्रम ज्यावेळी येतो त्यावेळी घाम येतो, डोळ्यासमोर हे येतं, डोळे लाल लाल होतात काहींना लक्षात. पहाटेच्या वेळात भ्रम येतो काहींना, ते वातज असतो 3 ते 6च्या दरम्यान संध्याकाळ पहाटेच्या वेळी. तर त्या लक्षणांनुसार तो हे करायचा आपण. तर त्या दोघांनाही मुख्य ट्रीटमेंट आहे स्नेहपान, म्हणजे तूप खाणे जेवल्यानंतर, किंवा नाकात तेल सोडणे, मधुर द्रव्याने सिद्ध केलेलं कुठली तेल सोडणं लक्षात. कर्णपुरण करणे, मुर्दी तेल जे सांगितले म्हणजे शेक हे करणं, पिचू ठेवणं, हे सगळं हे करायचं. मलबद्धता असेल त्याच्यातून उत्पन्न असेल तर ती मलबद्धता कवर करायची. पोट नाही साफ झाले की चक्कर मारणारे काही पेशंट आहेत, त्यांना ते करावं लागतं. एरंडेल तेल दुधासोबत देणं रोज, आणि आठवड्यानंतर मग आठवड्यातून एकदा असं द्यायचं. पोटातून धमासा, जटामासी हे द्यायचं. काही पेशंटला रात्री असं झोप येत नाही. म्हणजे ते पित्ताचं एक पेशंट आहे, तिच्या ह्याच्यामध्ये 35 वर्ष आहे. ती म्हणते मला झोप नाही येत, दिवसभर काम करून सुद्धा तिला रात्री झोप नाही लागत. म्हणजे काय, म्हणजे पित्त प्रकृती आहे ती, वातपित्त प्रकृती आहे.
म्हणजे काय त्याचे पित्ताचा गुण पकडायला पाहिजे का मग, की कसं म्हणजे? डिटेल केस हिस्ट्री टाकली का पण झोप कमी होणं, भूक कमी होणं, हे वय वाढल्यावर वाताची लक्षणं आहेत सगळी, वय वाढल्यानंतर होणारी लक्षणं आहेत. हो, हो. वाताच्या पण तिचं वय तर चिकित्सेमध्ये सांगितलं आहे 35 आहे. स्नेहनस्वेदन सारखं सारखं करा आणि मृदू विरेचन मध्ये मध्ये करा. पण आपण एकदा दोनदा केलेलं असेल स्नेहनस्वेदन, आठवडाभर 10 दिवस असं स्नेहनस्वेदन केलं, जेवढं आपण पूर्वकर्माला करतो तेवढं स्वेदन नसलं तरी चालेल, पण अभ्यंग करणं आणि वाफेच्या पेटीत थोडा वेळ बसवणं असं जरी आठवडाभर केलं, मग एरंडेल तेल आणि दूध असं मिश्रण जेवणाच्या आधी किंवा रिकाम्या पोटी असं दिलं तरी ते वात बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतो आणि झोप लागायला लागते. आणि मग आहारात लघुभोजन आणि स्निग्धभोजन असं आहार घ्यायचा. स्निग्धभोजन असेल तर कमी प्रमाणात घ्यायचं, आणि लघुभोजन असं घ्यायचं. असं केलं तर खूप बऱ्या प्रमाणात काय अवरोध असेल तरी तो क्लिअर होतो आणि वातावर कंट्रोल विजय मिळवता येतो. बस्त्या आहेत, दुधाच्या बस्त्या आहेत, त्या दिल्यात की तरी चांगली झोप लागायला लागते, नाही का. चिंताशोक असेल तर त्याचं चिकित्सा वेगळी करावी लागते, त्याच्याने झोप जात असेल तर, नाही का. प्रत्येकाची झोपेचे वेगळे, काही जण दुपारी 3-4 तास झोपतात मग रात्री झोप नाही लागत, असे पण आहेत माणसं असं. झोप येण्यासाठी खूप वेगवेगळे प्रकार आहेत, ते सगळे वापरायचे. सर हे आमाशय दौर्बल्य म्हणजे हे कसं समजणार, आमाशय दौर्बल्य झाल्यानंतर? आता काही गोष्टी आहेत त्या समजण्यासाठी आपल्याला कारणं बघतो आपण, नाही का. न्यायाने खूप काळ अँटासिड घेतलेली लोक असतात, खूप काळ 4 वर्ष 3 वर्ष सतत रोज घेतात, आणि ज्यावेळी पित्ताची गोळी घेत नाहीत त्यावेळी जेवण पचत नाहीत म्हणतात. थोडं जरी खाल्लं तरी एकदम हे येतं. त्यांना अग्निवर्धन करणारं कुठलं चूर्ण दिलं तरी काही फरक चांगला असा पडत नाही, जेवढा पाहिजे तेवढा. आशय बिघडलेला असतो ना. हॅलो. हां सर. आशयाची दृष्टी झालेली असते लक्षात. तर सतत ते ॲसिड दबलं जातं, आम्लरसाचं काम आहे आकुंचन करणं, सतत ते दबलं जातं आहे म्हटल्यावर त्या आमाशयावर जो काही परिणाम होणार तो होतोच. आणि म्हणून मग मधुर रसाची जी त्या ह्याच्यात मी सांगितलेली आहेत ना, गोक्षूर शतावरीसारखे चूर्ण अशी देऊन आशयाची वृद्धी करा. आशय कशाचं, कफाचं स्थान आहे, बरोबर ना ते. त्यामुळे गोक्षूर शतावरीसारखी चूर्ण दिली तर ते भूक पण वाढायला लागते आणि आशय पण व्यवस्थित व्हायला लागतो. 10-10, 15-15 वर्ष अँटासिड खाणारी लोक आहेत. सर सेट्रिझिमन खाणारे खूप जण आहेत सर. हो ना, खूप जण आहेत, खूप सारे जण आहेत आणि अनेक वर्ष खातात. आणि छोटीशी गोळी त्याने काय होणार, छोटीशी गोळी त्याने काय होणार म्हणून आणि खातात असं. हो सर. बरेचसे पेशंट आहे म्हणतात की तुम्हाला ॲलोपॅथीच्या औषधांचा आणि श्रोतदृष्टीचा असाही संबंध काढता येतात. म्हणजे काय, तो आधी पण मी एका लेक्चरमध्ये सांगितलं की बाबा आता रॅन्टिडिन असेल म्हणजे H1 ब्लॉकर्स असतील, हिस्टॅमिन असतील, तर ते कुठे त्यांचं काम कसं होतं तर ते तुम्हाला काढता येतं. श्रोतदृष्टी दिसते त्यांच्यामध्ये. तर हे असं काढता येतं. म्हणजे प्रोटॉन पंप इनिबिटर काढले तर ते यकृत दृष्टीकडे जातं प्रकरण, लक्षात. किंवा बीटा ब्लॉकर घेतलं तर हृदयाच्या मांसधातूमध्ये येणारं शैथिल्य, हे आता रक्त पातळ व्हायचं औषध तुम्ही हे केलं, ॲस्पिरिन चालू असेल किंवा ॲस्पिरिनसारखेच सॅलिसिलेट असं चालू असेल तर रोज रक्त पातळ होतं आहे, म्हणजे ही घटना काही चांगली नाही आहे ना. आणि रोज जर रक्त पातळ होत असेल तर पुढचा जो धातू उत्तरोत्तर आहे तो मांसधातू पण त्याच्यामध्ये पण ते हे येत नाही, स्थैर्यकर जो भाव आहे तो येत नाही, अलग लक्षात. आणि एका बाजूला बीटा ब्लॉकर घेत असतात की जे हृदयाचं मांसधातू स्थिरता आणणार आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन करणार आहे. एका बाजूला रक्त पातळ होतं आहे आणि एका बाजूला ते मांसधातूला, आणि हे मग कंटिन्यू असं अपडाऊन चालू असतं आहे, अलग लक्षात. तर हे सगळं अशा पद्धतीने बघून आपल्याला ते करता येतं काम, नाही का. ब्लॉकेज झाला असतो हृदयात कधीतरी, आणि रक्त पातळ व्हायची गोळी जी ती सार्वदैहिक तुमचं रक्त पातळ करणार आहे ना. म्हणजे ज्या अवयवांना गरज नाही आहे ह्याची तर त्यांनाही तसंच मिळणार आहे ते रक्त. प्रेशर नाही यायला पाहिजे म्हणून.
तर ॲलोपॅथीच्या औषधांचं तुम्ही जर फार्मॅकोलॉजी बघितली तर नेमकं ते दुष्टी काय करतात, ॲडवर्स रिॲक्शन ज्याच्या आहेत किंवा लाँग टर्म घेतल्या तर काय तर ते सरळ असं तुम्हाला दिसेल की डिझिनेस दिसेल किंवा लॉस ऑफ ॲपेटाईट, गॅस्ट्रिक अपसेट असे सिम्पटम दिसतील तुम्हाला, वॉट एव्हर काय जे दिसतील ती. त्यांचा तुम्ही संबंध लावत गेलात तर तुम्हाला सरळ कळेल की हे औषध हे श्रोतदृष्टी करतं आहे. उद्या ते औषध बंद झालं की तुम्हाला दिसणारी लक्षणं लगेच तुम्हाला कळतात. पण अशी मिनिमम जी काही लागतात औषधं, म्हणजे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर लागतील तुम्हाला, इनहिबिटर लागतील, अँटासिड्समध्ये ही लागतील, बाकीचे प्रोटॉन पंप इनहिबिटर लागतील. त्यांचे जरी ॲटलिस्ट तेवढे जरी काढून ठेवलेत, स्किनमधले जे काही लागतात ते, सॅलिसिलेट लागतील तर सॅलिसिलेट, बायोग्युनाइड लागत असतील, सल्फोनेल्युरिया लागत असतील, त्यांचं असं काढून ठेवलं निदान मिनिमम गोष्टी, तरी जजमेंट म्हणजे घ्यायला बरं पडतं. म्हणजे हे औषध दिल्यानंतर पुढे कुठल्या अवयवावर आपल्याला काम करायचं असं इझी आहे. म्हणजे असं एवढं कठीण नाही जेवढं वाटतंय तेवढं. सकाळी उठल्यानंतर जे पेशंट म्हणतात ना की सारखं शिंका येतं, तसं त्याच्यामध्ये पण ते अपचनाशी आणि रात्रीचं जेवण बंद कर म्हणायचं. जर डोकं सकाळी होत असेल तर रात्री जेवण कमी करण्याचं, 6 वाजता जेव. आणि रात्री शिंक्याचं प्रमाण जास्त आहे, डोकं जड होत नाही तर रात्री जेवण कमी पडतं आहे. म्हणजे हा एकच पॉईंट नाही, पण मी आपली आयडिया देतो आहे. अलग लक्षात, एवढ्या काळामध्ये वातप्रकोप होतो आहे, आणि जड होत असेल तर एवढ्या काळामध्ये कफप्रकोप होतो आहे, नाही का. सकाळी संडाचा वेग आल्यावर तर धरवून ठेवून परत झोपणारे व्यक्ती आहेत, लोक आहेत. रोजचं उदावर्त घडतं आहे, नाही का. म्हणजे अनेक कारणं बारीक पकडली तर खूप गोष्टी मिळतात तुम्हाला. जे तुम्ही केस हिस्ट्री घेता त्यावेळी पेशंटला विचार तुम्ही पहाटे कधी उठलेलात का, मग त्यावेळी संडासला करतो तो सकाळी उठले की संडासला कळते, पण एवढ्या सकाळी कशाला उठतो म्हणून मी झोपतो परत, असे बोलणारे पण लोक आहेत. वाताचा वेग आलेला असतो, सगळं व्यवस्थित असतं, पण तो वेग अडवून ठेवून झोपायचं. म्हणजे तर त्यावेळी सकाळी वेगधारण पण होतं, त्या वेगधारणातून उदावर्त पण निर्माण होतं, आणि परत झोपल्यामुळे दिवास्वाप पण होतो. असे तीनही घटक त्या 2 तासांमध्ये घडतात आणि रोज घडतात. मग काय व्याधी होणार नाही, नाही का. मग काही पेशंट असे म्हणतात जेवल्यानंतर लगेच असं पोट भरल्यासारखं वाटतं, ते म्हणजे ते पण अपचनाशी संबंधित असतं. हो, त्याचं अग्नी तेवढ्या क्वांटिटीमधलं जेवण पचण्यासाठी हे नाही आहे. ह्याच्यामध्ये जेवणामध्येच औषधं टाकायची, दीपनीय असतील ती, दीपनीय वातानुलोमन असणारी. आणि त्यांना ते जे काही जेवतात, घाई जेवणारी लोक आहेत, न जेवता जेवणारी लोक आहेत, अशी लोक, टी व्ही बघून जेवणारी लोक आहेत, त्यांच्यामध्ये त्या गोष्टी घडतात. राग करत जेवणारी लोक असतात. अनेक प्रकार आहेत, प्रकरणं. शरीर सांगतं ना, जेवल्यावर पोट जड होतं आहे, उदरगौरव होतं आहे. उदरगौरव का होणार आहे? पृथ्वी महाभूताने होणार आहे, नाही का. तिथे पोकळी निर्माण होत नाही आहे म्हणून होणार आहे. म्हणजे आपल्याला आकाशीय द्रव्य त्या भोजनात टाकायला पाहिजेत, सुंठीसारखी, म्हणजे गौरवी लक्षण दिसणार नाही. पण नुसतं आकाश महाभूत देऊन उपयोग आहे का? नाही तर आपल्याला ते वायूचं अनुलोमन पण करायला पाहिजे. म्हणजे ते पोट काही म्हणतात जड होतं आणि वर चढतं, ते वर चढणं आहे ना, त्यासाठी अनुलोमक औषधं टाकायची, लवणासारखी, आणि सुंठेसारखी आकाश महाभूताची औषध टाकायची. आणि कशात टाकायची? जेवतानाच टाकायची, भातात मिक्स करून. आणि काही पेशंट असे असतात की जे म्हणतात की मोशनला गेल्यानंतर असं थोडासा थकवा जाणवतो, त्याच्यामध्ये काय म्हणजे विचार करायला पाहिजे? मोशनला गेल्यावर थकवा जाणवतो, हे राजयक्ष्मासारखे प्रकरणं असतात. तिथं त्याचं बलच त्या मोशनवर अवलंबून आहे, पुरुषावर अवलंबून आहे. असं का होत असेल तर त्यात शरीर रसधातू चांगला शोषून घेतला जात नाही आहे, धातू परिपोषण न्याय त्यांचा जो आहे तो व्यवस्थित होत नाही आहे. म्हणजे रसापासून त्याचं पाचनाची बघायच्या गोष्टी,
जेवलं तरी तुला अशक्तपणा वाटतो का? हो म्हणत असेल तर रसपाचक द्यायची. कारण गुरुता पण आहे आणि दैन्य पण आहे. आलं लक्षात? हॅलो. हा सर. हां. आणि असं करत ती पाचनं देऊन त्यांचं अग्नी चांगला करायचा, मळ चांगला करायचा, मलामध्ये काही असेल विकृती ते करायचं. तसं असेल तर होत नाही. त्याच्यामध्ये मग आशयाची पण दृष्टी घ्यायला पाहिजे का? तसे असेल तर खूप काळ मलबद्धता जर असेल तर मळाची तर दृष्टी असते, पण मळ ज्याच्यात आहे त्या आशयाची पण दृष्टी होणार ना. हो सर. जर असं काही असेल तर आशयाची पण होणार ना दृष्टी, नाही का? सतत प्रतिष्ठा असल्यावर नाकाच्या शेपमध्ये पण बदल होतो रुग्णाच्या, नाही का? हो सर. मग बरं, थांबूया. थँक्यू सर.